रोजी महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये महानगरपालिकेची निवडणूक होते आणि या निवडणुकीचा मतदान होणार आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला संक्रांत आहे। तर संक्रांतीच्या शुभेच्छा तर सगळ्यांना मी देतेच, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हटलं तरी गोड बोलण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालंय का काय असं मला वाटतं। शांततेमध्ये आणि निर्भयपणाने मतदान होणं ही लोकशाहीतली पहिली पायरी असते, परंतु ज्या प्रकारे अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाल्याच्या, एकमेकांना पकडल्याच्या बातम्या येत आहेत त्या पाहिल्यावरती मतदारांच्या मध्ये थोडी अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे। परंतु मला असं वाटतं की भारतातला मतदार हा परिपक्व आहे आणि आत्तापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी अतिशय वाजवीपणाने, अत्यंत समंजसपणाने योग्य ते निकाल दिलेले आहेत। हे जर का पाहिलं, त्याचबरोबर पैसे वाटपाच्यामुळे अनेक उमेदवारांच्या मध्ये चिंता वाढलेली आहे की समोरचा जो पक्ष असतो प्रतिपक्ष तो पैसे वाटप करतोय, परंतु आत्तापर्यंत इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जो पडणार नाही असं वाटतं तो सुद्धा पैशाचा फक्त वाटपाने कधीच पडू शकत नाही असा अहंकार असणारा सुद्धा उमेदवार जनशक्तीच्या समोर सामान्य ठरू शकतो। आणि लोकविश्वास, तुमचं काम, आपले नेते जे आहेत एकनाथ शिंदे त्यांचं कार्यकर्तृत्व हे बघून नक्की मतदान करतील असं मला वाटतं। सर्व मतदारांनी मतदानासाठी वेळेवर बाहेर पडावं, त्याचबरोबर बाहेरची हवा तशी चांगली आहे, लोकांना वेळेवरती पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून सोयीसुविधा उपलब्ध आहेत, शासनाने सुट्टी देखील दिलेली आहे। तर मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करीन की मतदानाला निर्भयपणे बाहेर पडाच, परंतु आमचे शिवसेनेचे उमेदवार सर्व महाराष्ट्रामध्ये आहेत, तर धनुष्यबाणावरती मतदान करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श निर्माण करून सर्व महाराष्ट्रात मराठी आणि राष्ट्रीय अस्मितेचा ध्वज, भगवा ध्वज फडकवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भरभरून घवघवीत असं यश द्यावं अशी मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करते। त्याचबरोबर आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि धनुष्यबाणाला मतदान करा असं परत एकदा आवाहन करते। तुम्हाला कुठली अडचण वाटल्यास, त्रास वाटल्यास, कोणी दबाव आणल्यास आम्ही सदैव आपल्यासाठी तत्पर आहोत हे देखील मी नम्रपणाने सांगते। आमच्या लाडक्या बहिणींना खास आवाहन की संक्रांतीनंतरचा हा अतिशय सुंदर असा दिवस आहे, त्या दिवशी आपण वेळेवरती मतदान करून लाडक्या बहिणी या मतदानाच्या मध्ये सूत्रधाराची, नेतृत्वाची भूमिका बजावतील अशा प्रकारची मला खात्री वाटते आणि म्हणून स्त्री शक्तीचाही हा विजय आपल्याला निवडणुकीच्या मध्ये झालेला दिसणार आहे।